स्टुडंट्स, मी सम्राट पोद्दार. तर आपला हे लेक्चर नंबर 5 आहे. आपला सब्जेक्ट चालू आहे युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी आणि आपला टॉपिक आहे इलेक्ट्रिक हीटिंग अँड वेल्डिंग सिस्टीम्स. ठीक आहे. तर हे जे आतापर्यंत आपण 4 लेक्चर टाकलेले आहेत ते 4 लेक्चर पहिला बघा, नंतर 5व्या लेक्चरला या. ठीक आहे. तर आता आपण लेक्चर स्टार्ट करणार आहे. ठीक आहे. तर लेक्चर स्टार्ट करण्याआधी पहिला आपण काय बघतो दरवेळेला की कोणत्या प्रकारचे क्वेश्चन बनू शकतात आपण जे आता शिकणार आहे त्याच्यावर. ठीक आहे. तर काय बनतो, तर सिलेक्ट द रिलेव्हंट वेल्डिंग सिस्टीम फॉर अ स्पेसिफाईड ॲप्लिकेशन विथ जस्टिफिकेशन. ठीक आहे. तर अशा प्रकारचं बनू शकतो. म्हणजे आता हे काय आहे, नेमकं वेल्डिंग सिस्टीम काय आहे, ठीक आहे, ते आपण आता शिकायचंच आहे. त्याचे ॲप्लिकेशन्स काय काय आहेत हे पण सगळं शिकायचं आहे. तर कंटेंट काय काय शिकायचे आहेत आपण आज जे शिकणार आहे त्याच्यामध्ये. तर क्लासिफिकेशन ऑफ वेल्डिंग सिस्टीम. ठीक आहे, हा पहिला कंटेंट आहे. त्याच्यानंतर काय शिकणार आहे, क्लासिफिकेशन ऑफ वेल्डिंग सिस्टीम. त्याच्यानंतर वर्किंग प्रिन्सिपल ऑफ रेजिस्टन्स वेल्डिंग अँड इट्स टाईप, वर्किंग प्रिन्सिपल ऑफ आर्क वेल्डिंग अँड इट्स टाईप्स, टाईप्स ऑफ इलेक्ट्रोड, वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर आणि सेफ्टी प्रिकॉशन्स. ठीक आहे, हे आपल्याला शिकायचे आहेत. तर कन्सेप्ट मॅपमध्ये पहिल्यांदा कन्सेप्ट मॅप ऑफ इलेक्ट्रिक हीटिंग सिस्टीम. ठीक आहे. त्याच्यामध्ये कुठलं पडतं, तर बाबा पहिला पडते वेल्डिंग सिस्टीम, त्यानंतर म्हणतं रेजिस्टन्स वेल्डिंग. ठीक आहे, ह्या दोन आहेत. त्यामध्ये वेल्डिंग सिस्टीममध्ये काय काय, तर आर्क स्टॅबिलायझेशन, आर्क वेल्डिंग, मेटल आर्क वेल्डिंग, करोजन आर्क वेल्डिंग, सीम वेल्डिंग, स्पॉट वेल्डिंग, रेजिस्टन्स वेल्डिंग. आता रेजिस्टन्स वेल्डिंग पुढे त्यामध्ये बट वेल्डिंग, प्रोजेक्शन वेल्डिंग, हे सगळे पडतात आपले. ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय बघणार आहे, जे लर्निंग ऑब्जेक्टिव्ह की लर्निंग पॉईंट्स कुठले आहेत आजच्या लेक्चरचे. तर कन्सेप्ट ऑफ वेल्डिंग सिस्टीम हे आपल्याला हा आपला की पॉईंट आहे. त्यानंतर नो द टाईप्स अँड प्रॉपर्टीज ऑफ गुड वेल्ड हे आपल्याला मेन पॉईंट आहे. नो द ॲप्लिकेशन्स ऑफ मेटल अँड कार्बन आर्क वेल्डिंग. ठीक आहे. तर आता आपण लेक्चर स्टार्ट करतो आहे. कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक वेल्डिंग. इलेक्ट्रिक वेल्डिंगची कन्सेप्ट आपल्याला पहिल्यांदा शिकायच्या. तर इलेक्ट्रिक वेल्डिंगमध्ये काय करतो, तर इलेक्ट्रिक वेल्डिंग इज द जॉईनिंग ऑफ मेटल युझिंग अन इलेक्ट्रिकल आर्क अँड अ फिलर मेटल स्टिक इलेक्ट्रोड और वायर. इलेक्ट्रिक वेल्डिंगमध्ये काय करतो आपण, तर मेटल जॉईन करतो. कसं, तर इलेक्ट्रिकल आर्कचा यूज करून काय करतो आपण, इलेक्ट्रोड किंवा जी वायर आहे ते जोडण्याचं आपण काय करतो, काम करतो. फिलर मेटल आहे ते काय करतं, चिटकण्याचं काम करतं इलेक्ट्रोडला किंवा वायरला. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर बेसिकली 2 टाईप्स ऑफ वेल्डिंग आहेत. ठीक आहे. त्यामधलं पहिलं पडतं तर रेजिस्टन्स वेल्डिंग. ह्याच्यामध्ये काय होतं, रेजिस्टन्स वेल्डिंग इज अ जॉईनिंग ऑफ मेटल्स बाय अप्लाइंग प्रेशर अँड पासिंग करंट फॉर अ लेंथ ऑफ टाईम थ्रू द मेटल एरिया विच इज टू बी जॉईंड. द की ॲडव्हान्टेज ऑफ रेजिस्टन्स वेल्डिंग इज दॅट नो अदर मटेरियल आर needed to create the bond which makes this process extremely cost effective. म्हणजे रेजिस्टन्स वेल्डिंगमध्ये काय होतं, ह्याच्यामध्ये आपण काय करतो, तर प्रेशर ही अशी मेटल जॉईन करण्याची पद्धत आहे ज्याच्यामध्ये आपण काय करतो, प्रेशर अप्लाय करतो. काय करून प्रेशर अप्लाय करतो, तर बाय पासिंग करंट. थोड्या वेळासाठी आपण करंट पास करतो आणि प्रेशर अप्लाय करून आपण काय करतो, जे मेटल आहे ते आपण जॉईन करण्याचं काम करतो. आता रेजिस्टन्स वेल्डिंगमध्ये एक ॲडव्हान्टेज काय आहे, तर आपल्याला जे चिटकवायचं आहे त्यासाठी आपल्याला एखादा सेपरेट मेटल पार्ट लागत नाही, की बाबा तो त्या ठिकाणी ठेवायचा आणि तो त्या ठिकाणी ठेवून मग आपण त्याला वितळत नाही. तर आपण काय करतो, जे मेटल आहे त्या मेटललाच थोडंफार वितळवतो आणि दुसरा मेटल आणि ते मेटल दोन्हीला पण असं थोडं वितळून त्यांना आपण काय करतो, जॉईन करतो. ठीक आहे. हा एक मेटलचा पॉईंट, हे एक मेटल आहे आणि इकडनं एक मेटल येत आहे. तर इथं आपण काय करतो, आर्क फॉर्म करतो. ठीक आहे. आणि त्याला काय करतो, हे जे दोन्ही मेटल्स आहेत, ठीक आहे, ह्या ज्या दोन्ही मेटल्स आहेत त्यांना काय करतो, आपण जॉईन करायचं काम करतो. ठीक आहे. तर ह्याच्यानंतर आपण काय करणार आहे, आपण काय केलं, जॉईन केलं. समजा आता इथे जरा वेल्डिंग, इकडनं हा एक रॉड आहे आणि हा एक रॉड आहे, असे 2 रॉड आहेत समजून घ्या. तर इथं मध्ये आपण काय केलं, आर्क तयार केला आणि ह्या आर्क तयार करून आपण काय केलं, ह्या दोन्ही इलेक्ट्रोडला जॉईन करण्याचं काम केलं. ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला नंतर पुढं काय शिकायचं आहे, तर आर्क वेल्डिंग.
ठीक आहे. आपण आर्क वेल्डिंग आपल्याला इथं शिकायचं आहे. ही डायग्राम आपल्याला इथं दाखवली आहे. तर ॲप्लिकेशन्स ऑफ आर्क वेल्डिंग काय आहे, तर शिप बिल्डिंगमध्ये, ॲटोमोटिव्ह इंडस्ट्रीजमध्ये, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीजमध्ये, मेकॅनिकल इंडस्ट्रीजमध्ये. आर्क वेल्डिंग इज अ मेथड ऑफ जॉइनिंग मेटल्स accomplished by applying sufficient electric pressure to an electrode to maintain a current path arc between the electrode and the workpiece. In this process, electrical energy changed into heat energy, bringing the metals to a molten state whereby they are joined. The electrode conductor is either melted and added to the base metal or remains in its solid state. ठीक आहे. हे होतं आर्क वेल्डिंगमध्ये. आता आर्क वेल्डिंग मेन तर आपण कुठं वापरतो हे आपल्याला यामध्ये शिकायचं. ॲप्लिकेशनमध्ये आता काय सांगण्यासारखं नसतं बाबा ही गोष्ट आहे ती आपण एखाद्या ठिकाणी यूज करतो. तर आपला शिप बिल्डिंगमध्ये आपण यूज करतो, ॲटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये यूज करतो, किंवा कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये यूज करतो, किंवा मेकॅनिकल इंडस्ट्रीज आहेत त्या ठिकाणी आपण हे यूज करतो. ठीक आहे. हे एक काय आर्क वेल्डिंग म्हणजे काय, तर मेटल जॉईन करण्याची एक टेक्निक आहे. ठीक आहे. त्यामध्ये आपण मागाशी सांगितलं त्याप्रमाणे इलेक्ट्रिक प्रेशर काय करतो, इलेक्ट्रिक करंट पास करून इलेक्ट्रिक प्रेशर तयार करतो, आणि जे दोन इलेक्ट्रोड आहेत त्यांना थोडंफार मेल्ट करून त्यांना जॉईन करण्याचं काम करतो. हे आर्क वेल्डिंगमध्ये आहे. आता रेजिस्टन्स वेल्डिंगमध्ये काय, त्याची फिगर इथं तुम्हाला दाखवलेलीच आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये इकडनं प्रेशर लावले, हे प्रेशर आहे. ठीक आहे. हे जे बाण दिसतं तुम्हाला हा प्रेशरचा आहे. हे काय आहे, तर कॉपर इलेक्ट्रोड आहे तुमचा. ठीक आहे. कॉपरचा कलर पण दिसत असेल तुम्हाला. ठीक आहे. हा कॉपर इलेक्ट्रोड आहे. त्यानंतर ही जे तुम्हाला लाईन दाखवलेली आहे अशी करून, ते कशाची आहे, तुम्हाला इथं इलेक्ट्रिक करंट तुम्ही देता. ठीक आहे. आणि याला जॉईन केलेलं आहे असं या कॉपरला. ठीक आहे. दिस टाईप ऑफ वेल्डिंग हे आहे रेजिस्टन्स वेल्डिंग. दिस टाईप ऑफ वेल्डिंग कॅन बी वाईडली युज्ड विथ ॲटोमोटिव्ह इंडस्ट्रीज मेकिंग ऑफ नट ॲज वेल ॲज बोल्ट. म्हणजे रेजिस्टन्स वेल्डिंग आहे ते आपण कुठं आता यूज करतो, तर ॲटोमोटिव्ह इंडस्ट्रीजमध्ये यूज करतो. कशासाठी, तर नट किंवा बोल्ट, नट ॲज वेल ॲज बोल्ट आपण काय करतो बनवण्यासाठी. ठीक आहे. मॅन्युफॅक्चर करण्यासाठी. ठीक आहे. आता स्पॉट वेल्डिंग, ऑल्सो नोन एज रेजिस्टन्स स्पॉट वेल्डिंग, इज अ रेजिस्टन्स वेल्डिंग प्रोसेस. दिस वेल्डिंग प्रोसेस इज यूज्ड primarily for welding two or more metal sheets together by applying pressure and heat from an electric current to the welding area to the weld area. जे स्पॉट वेल्डिंग आहे त्यालाच आपण काय म्हणतो, रेजिस्टन्स स्पॉट वेल्डिंग असं पण म्हणतो. ही रेजिस्टन्स वेल्डिंगची एक प्रोसेस आहे. ठीक आहे. ही वेल्डिंग प्रोसेस आपण कशासाठी यूज करतो, तर वेल्डिंग करण्यासाठी टू किंवा मोर मेटल शीट्स टुगेदर बाय अप्लाइंग प्रेशर, दोन किंवा दोनपेक्षा जास्त मेटल शीट्स बाय अप्लाइंग प्रेशर अँड हीट फ्रॉम इलेक्ट्रिक करंट टू द वेल्डिंग एरियाला. ठीक आहे. आता झालं आपलं आर्क वेल्डिंग, दुसरं झालं रेजिस्टन्स वेल्डिंग, तिसरं आहे आपलं सीम वेल्डिंग. तिसरं आहे आपलं कुठलं, तर सीम वेल्डिंग. सीम वेल्डिंग इज यूज्ड टू जनरेट लीक प्रूफ जॉइंट नेसेसरीली within little tanks, boilers, etc. सीम वेल्डिंग आपण कुठे यूज करतो, तर जनरेट लीक प्रूफ जॉइंट नेसेसरीली विथिन लिटल टँक्स, बॉयलर्स, एक्सेट्रा ह्याच्यामध्ये आपण यूज करतो. तर सीम वेल्डिंग इज अ सिरीज ऑफ ओव्हरलॅपिंग नजेट्स इज प्रोड्युस्ड usually by replacing the conventional spot welding electrodes by wheels that turns as the parts to be welded are fed between them. The process thus produces a continuous leak tight seam. ठीक है. Resistance seam welding has the advantage of creating clear welds with no gas formation or welding fume. There is also no need to use filler materials to make the join, which can be made to be both gas and liquid tight, offering a number of applications. म्हणजे आपण सीम वेल्डिंग कशासाठी यूज करतो, तर लिकेज राहायला नको कुठल्याही पॉईंटमध्ये. ठीक आहे. तर आता आपण हे कुठे यूज करतो सीम वेल्डिंग, तर मेन सीम वेल्डिंगचं काम काय आहे, तर बाबा कुठेही लिकेज राहायला नको. तर आता हे आपण यूज कुठं करतो, तर लिटल टँक्समध्ये किंवा बॉयलर्समध्ये. ठीक आहे. हे तुम्हाला लिहिलेलं आहे, तर लिटल टँक्स किंवा बॉयलर एक्सेट्रा अशा ठिकाणी आपण काय करतो, यूज करतो. ठीक आहे. तर सीम वेल्डिंग हे काय आहे, तर
सीम वेल्डिंगमध्ये सिरीज ऑफ ओव्हरलॅपिंग नजेट्स आपण प्रोड्यूस करतो. कसं प्रोड्यूस करतो तर आपण रिप्लेस करतो कन्व्हेन्शनल स्पॉट वेल्डिंग इलेक्ट्रोड्सला. कशानं? बाय व्हील्स दॅट टर्न ॲज द पार्ट टू बी वेल्डेड आर फेड बिटवीन देम. ठीक आहे, आपण व्हील्सनं काय करतो, त्यांना रिप्लेस करायचं काम करतो. त्यामुळे काय होतं, ही प्रोसेस काय तयार करते तर कंटिन्युअस लीक टाईट सीम जी आहे ती तुमची काय करते, तयार करते. आता रेजिस्टन्स सीम वेल्डिंग जी आहे त्याला एक ॲडव्हान्टेज काय आहे तर हे काय करतं, क्लिअर वेल्ड तयार करतं. त्यामध्ये काय होत नाही तर कसल्याही प्रकारचा गॅस तयार होत नाही किंवा वेल्डिंगची जी फ्यूम असते, ठीक आहे, वेल्डिंगचा जो धूर असतो आपण काय म्हणतो तो पण तयार होत नाही. आता ह्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची फिलर मटेरियल यूज करण्याची कसल्याही प्रकारची गरज नसते. फिलर मटेरियल कशासाठी तर जॉईन करण्यासाठी जे आपण यूज करत असतो, ठीक आहे, तर ती यूज करण्याची काही गरज पडत नाही. तर फिलर मटेरियल म्हणजे काय, समजा हे दोन मगाशी सांगितलं आर्क वेल्डिंगमध्ये त्याप्रमाणे दोन इलेक्ट्रोड्स आहेत तर मध्ये तुम्हाला आर्क तयार करता आणि त्यांना जॉईन करता, तसंच जॉईन करू शकता. विच कॅन बी मेड टू बी बोथ गॅस अँड लिक्विड टाईट ऑफरिंग अ नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स. म्हणजे आपण गॅस किंवा लिक्विड टाईट या दोन्ही पण आपण असे नंबर ऑफ ह्याचे ॲप्लिकेशन्स आहेत. ठीक आहे. आता सीम वेल्डिंगमध्ये पुढचा कुठला होतो तर बट ऑब्लिक अपसेट बट ऑब्लिक अपसेट रेजिस्टन्स वेल्डिंग. 1 सेकंड. ओके. आता बट अपसेट रेजिस्टन्स वेल्डिंगमध्ये काय होतं, रेजिस्टन्स बट वेल्डिंग इज यूज्ड फॉर एंड जॉइनिंग ऑफ रॉड्स, tubers, bars and similar other sections. However, an important application of this process is the large scale production of tubes and pipes at a high rate of production, and the process is then referred to as a resistance butt seam welding or simply as electric resistance welding. The two pieces are placed together firmly after the desired welding temperature of 870 to 925 degrees Celsius is reached. The pressing action which results in the increase in lateral dimension of the workpieces is called upsetting. Upsetting takes place both during and after the current flow. The upsetting action results in welding of end faces with squeezing of a part of the softened metal to form a fin, which can be removed later if required by machining. ठीक आहे. आता प्रोजेक्शन वेल्डिंग म्हणजे काय, तर प्रोजेक्शन वेल्डिंग हे कॉमनली यूज्ड स्पेशल नट आहे. स्मॉलर, फास्टर, स्पेशल बोल्ट, स्टड अँड सिमिलर पार्ट हे आपण यूज करतो कशासाठी तर प्रोजेक्शन म्हणून. ठीक आहे. ऑन द पोर्शन ऑफ द पार्ट टू बी वेल्डेड. प्रोजेक्शन वेल्डिंग आपण अजून यूज करतो फॉर वेल्डिंग पार्ट्स. कशाच्या वेल्डिंग पार्ट्सला तर रेफ्रिजरेटरच्या, कंडेन्सरच्या, रेफ्रिजरेटर रॅकच्या, ग्रिलच्या एक्सेट्रा ह्या गोष्टींसाठी आपण यूज करतो. आता अपार्ट फ्रॉम दॅट प्रोजेक्शन वेल्डिंग इज यूज्ड इन ॲटोमोबाईल वर्कशॉप, शिप बिल्डिंगचं वर्क्स आणि शीट मेटल वर्किंगसाठी पण आपण यूज करतो. ही फिगर आहे प्रोजेक्शन वेल्डिंगची. ठीक आहे. तर ह्याच्यानंतर काय, प्रोजेक्शन वेल्डिंग ही एक रेजिस्टन्स वेल्ड आहे वेअर द डिझाईन ऑर शेप ऑफ द पार्ट इज यूज्ड टू मेक discrete individual point contacts to concentrate the current during the welding process. In most applications, multiple small projections are formed on one surface of the part to be welded. आता मेटल आर्क वेल्डिंग म्हणजे काय, तर यूज्ड फॉर मोस्ट टाइप्स ऑफ शीट मेटल वेल्डिंग, फॅब्रिकेशन ऑफ प्रेशर वेसल अँड स्टील स्ट्रक्चर्स, ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री अँड होम इम्प्रूव्हमेंट इंडस्ट्री. Metal inert gas welding in another welding method that uses an electric arc to create welds. However, MIG uses a continuous solid wire electrode which is heated and fed into the weld pool from a welding gun. The two base materials are melted together forming a joint. ठीक आहे. हे होतं मेटल आर्क वेल्डिंगमध्ये. आता गॅस वेल्डिंगमध्ये काय होतं तर याच्या ॲप्लिकेशन्स काय काय आहेत हे बघायचं आपल्याला. तर फॅब्रिकेशन ऑफ शीट मेटल, ॲटोमोबाईल अँड एअरक्राफ्ट इंडस्ट्रीज, जॉईनिंग फेरस अँड नॉन फेरस मेटल्स, जॉईनिंग थिन मेटल्स. आता ॲज गॅस वेल्डिंग युजेस द हीट फ्रॉम द कॉन्सन्ट्रेटेड फ्लेम टू मेल्ट metals and then join them. Gas welding is possible with
और विदाउट फिलर मेटल. ठीक आहे. आता इलेक्ट्रोड्स ऑफ आर्क वेल्डिंग, कुठले कुठले इलेक्ट्रोड्स आहेत आर्क वेल्डिंगचे. तर इलेक्ट्रोड्स आर द मेन पार्ट्स विच टचेस द जॉब अँड सप्लाय इज मेड ऑन. Then electrode is separated from the job so that the arc is stuck and circuit turns out to be almost short circuit path. Two electrodes, mainly carbon and graphite. The carbon electrode is a non-filler material electrode used in arc welding or cutting. म्हणजे जे कार्बन इलेक्ट्रोड आहे ते आपण काय करतो, नॉन फिलर म्हणून वापरतो मेटलमध्ये. ठीक आहे. इलेक्ट्रोड नॉन फिलर मेटल इलेक्ट्रोड यूज्ड इन आर्क वेल्डिंग. आर्क वेल्डिंगमध्ये आपण यूज करतो. ठीक आहे. और कटिंग कंसिस्टिंग ऑफ कार्बन ग्राफाइट रॉड विच मे और मे नॉट बी कोटेड विथ कॉपर और अदर कोटिंग्स. ग्राफाइट इलेक्ट्रोड इज प्रेफर्ड ॲज इट हॅज लॉंगर लाईफ अँड हॅज लो रेजिस्टन्स. आता वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर आपल्याला इथं बघायचं आहे. इट कन्सिस्ट ऑफ ट्रान्सफॉर्मर सिंगल और थ्री फेज अँड द रेक्टिफायर युनिट ॲज शोन इन फिगर. ठीक आहे. हे आपल्याला फिगर इथं दाखवले आहे. सच ए युनिट हॅज नो मूविंग पार्ट्स. Hence it has long life. The only moving part is the fan for cooling the transformer. But this fan is not the basic part of the electrical system. Figure shows a single phase full wave rectifier circuit of the welder. Silicon diodes are used for converting AC into. These diodes are hermetically sealed and are almost ageless because they maintain rectify कॅरेस्टिक्स इनडेफिनिटली. ठीक आहे. ही वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर आपली आहे, फिगर दाखवलेली आहे इथं आपण. सेफ्टी प्रिकॉशन्स आपल्याला काय काय घ्यायचे आहेत. ऑल सेफ्टी रिलेटेड इन्स्ट्रक्शन टू बी डिस्प्लेस्ड ॲट ॲप्रोप्रिएट प्लेसेस ऑफ वेल्डिंग. ठीक आहे. ॲट ॲप्रोप्रिएट प्लेसेस ऑफ वेल्डिंग. आता प्रॉपर ट्रेनिंग शुड बी प्रोव्हाइडेड टू वर्कर ॲट द साईट. द इक्विपमेंट युज्ड फॉर वेल्डिंग शुड बी स्टँडर्ड इक्विपमेंट. Earthing must be provided as per standards. Welding suit, gloves, helmets, goggles, glasses, shoes should be used while welding process. Metal drums, metal ladders should not be used for climbing the welding work. More than one person should be present for welding work. ठीक आहे. तर हे आहेत आपले सेफ्टी प्रिकॉशन्स. आता क्विज काय काय आहेत. तर इन आर्क वेल्डिंग द टेम्परेचर ऑफ द आर्क इज इन ऑर्डर ऑफ. आता टेम्परेचर किती असतं तर आर्क वेल्डिंगमध्ये, तर ते असतं 3500 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. ऑप्शन सी. तर आर्क कॅन बी प्रोड्युस्ड बाय. आर्क कशानं प्रोड्यूस करू शकतात तर आयदर AC किंवा DC करंटनं तुम्ही काय करू शकता, प्रोड्यूस करू शकता. ह्याचं पण ऑप्शन आहे सी. स्टील पाईप्स आर मॅन्युफॅक्चर्ड बाय. तर रेजिस्टन्स वेल्डिंग ह्याचं पण ऑप्शन आहे सी. ठीक आहे. तर हे जे दाखवलं तुम्हाला आर्क वेल्डिंग 3500 डिग्री सेल्सिअसला करू शकता. त्यानंतर काय, आर्क कॅन बी प्रोड्युस्ड बाय आयदर AC और DC करंट. आणि स्टील पाईप्स आर मॅन्युफॅक्चर्ड बाय रेजिस्टन्स वेल्डिंग. हे तुमचं क्विजचं ॲन्सर आहे. ठीक आहे. कंक्लुजन काय मिळालं, आपण काय काय शिकलो आजच्या चॅप्टरमध्ये. कंक्लुजन काय काय होतं ह्याचं, तर वी हॅव लर्न्ड द कन्सेप्ट ऑफ वेल्डिंग सिस्टीम. ठीक आहे. वी हॅव लर्न्ड द कन्सेप्ट ऑफ वेल्डिंग सिस्टीम म्हणजे वेल्डिंग सिस्टीम आपण कशी आहे ते आपण शिकलेलो आहे. ठीक आहे. आणि काय शिकलो बा आपण, तर वी हॅव लर्न्ड टाइप्स अँड प्रॉपर्टीज ऑफ गुड वेल्ड. वी केम टू नो अबाउट मेटल अँड कार्बन आर्क वेल्डिंग. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या गोष्टी आपण शिकलेलो आहे. थँक्यू एव्हरीवन. आजचं लेक्चर आपण इथं थांबवत आहे.